शास्त्रे 13, 2 ते 5 वचन कोणीतरी वाचा. आमेन. आता इथे आहे ना, जो शमशोन नावाचा व्यक्ती आहे त्याच्या जन्माची कथा सांगण्यात आली. पहा, मानोहा नावाचा एक मनुष्य होता, दान वंशातला. सरा इथल्या गावी तो राहत होता. त्याचं नाव होतं मानोहा. आणि त्याची जी स्त्री होती, म्हणजे त्याची जी पत्नी होती ना, शी वॉज अ बॅरन, शी वॉज इनफर्टाईल. ती वांझ होती, तिला मुलबाळ होत नव्हतं. आणि असं झालं की परमेश्वराच्या दूताने एक दिवस परमेश्वराचा एक दूत आला तिच्याजवळ. तिला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणतो, पहा, तू वांझ असून तुला मुलबाळ झालं नाहीये, पण तू आता गर्भवती होशील आणि तुला एक मुलगा होईल. आता हा मानोहा आहे, त्याची पत्नी जी वांझ आहे, यांना काहीच मुलबाळ नाहीये, अपत्य नाहीये. देवदूत तिच्याकडे आला आणि तिला म्हणतो की तू वांझ आहेस, परंतु तू गर्भवती होणार आहे, तुला मुलगा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. सगळं तिच्या बाबतीत जे झालं आहे, ते जे घडणार आहे ते देवदूत येऊन तिला सांगतो. आणि तिला म्हणतो की तुला मुलगा होईल, पण तू जपून राहा. जेव्हापासून तू प्रेग्नेंट राहशील त्या दिवसापासून तुला काही गोष्टींची काळजी घ्यायची. तुला गर्भधारणा झाली रे झाली की तू काय करायचे, तू द्राक्षरस किंवा मद्य याचं प्राशन करायचं नाही, या गोष्टी तू घ्यायच्या नाही. कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको. जर तुम्ही निर्गमचं पुस्तक वाचलं, त्यामध्ये शुद्ध खाणं काय, अशुद्ध खाणे काय, हे सगळं मेन्शन केलेलं आहे. तर तू मद्यरस घ्यायचा नाही, द्राक्षारस प्यायचा नाही, तू अशुद्ध पदार्थ खायचा नाही, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आणि त्या मुलाचं कधीच टक्कल करायचे नाही, त्याचे केस कधीच कापायचे नाही, त्याच्या डोक्याला वस्त्र लावायचा नाही. हे खूप स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स तिला दिले होते, कारण हा निवडलेला मुलगा असणार आहे. परमेश्वर तुझी प्रार्थना ऐकून तुला ह्या मुलाने ब्लेस करत आहे असं नाही, तर परमेश्वर त्याची योजना तुझ्या गर्भाशयात ठेवत आहे, परमेश्वर त्याचा प्लॅन तुझ्या गर्भाशयात ठेवत आहे, त्यासाठी तुला एक मुलगा होईल. तर त्या मुलाच्या डोक्याचे केस कधी कापायचे नाही, त्याला कधी वस्त्र लावायचं नाही, कारण जन्मापासूनच. पहा, काही लोकांसाठी नाही का, काही लोक मोठं झाल्यावर त्यांचं पाचारण मोकळं होतं, काही लोकांचं टीनेज मध्ये होतं, काही लोक अक्षरशः वृद्ध व्हायला लागल्यावर त्यांचं होतं. परंतु हा जो मुलगा जन्माला येणार होता, त्या स्त्रीला परमेश्वर म्हणतो जन्मापासून तो देवाचा निवडलेला नाजीर होईल. नाजीर हा एक प्रकारचा नवस आहे, केला जायचा. याचा अर्थ, प्रभू, हे बाळ मी तुला अर्पण केलं आहे, या बाळाच्या मुखामध्ये कधी द्राक्षारस जाणार नाही, हा कधी अशुद्ध गोष्टी खाणार नाही, आणि हा व्यक्ती आहे त्याचे केस कधी कापले जाणार नाही. सो देवा पुढे त्यांनी हे एक प्रकारे वाचा बांधलेली असते, करार केलेला असतो. आणि इकडे प्रभू तिला सांगत आहे, हा जन्मल्यापासून ना देवासाठी करार केलेला, देवासाठी दिलेला किंवा देवाचा नाजीर म्हणून हा मुलगा तुझ्या गर्भाशयामध्ये येईल. प्रेज द लॉर्ड. आणि तोच इस्रायलास पलिष्ठ्यांच्या हातून सोडवायला आरंभ करेल. तुम्ही जर जुना करार वाचला, पहा तुम्ही, निर्गम, गणना, अनुवाद, त्याच्यानंतर शास्त्रेचं पुस्तक, पहिले राजे, दुसरे राजे, एक इतिहास, दोन इतिहास, शमूवेल, ही जे पुस्तकं वाचली ना जुन्या करारातली, तर तुम्हाला समजेल नेहमी 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 कुठून ना कुठून पलिष्ठी लोक इस्रायलावर हल्ला करायचे. आज युद्ध ठरले, परत काही वर्षांनी यायचे, परत काही वर्षांनी इस्रायलची नासधूस करायचे, लोकांची कत्तल करायचे, त्यांना हरवायचे, परत काही वर्षांनी ना इस्रायल जिंकायचं, परत मग काही वर्षांनी यायचे, असं सतत संधी साधून इस्रायलच्या मागे लागलेली ही लोक होती. सो हे पलिष्टीन इस्रायलचा खूप मोठा एक शत्रू आहे. आणि इकडे परमेश्वर म्हणतो इस्रायलला पलिष्ठ्यांच्या हातून सोडवायला तो सुरुवात करेल. हालेलुया. तर हा माझा निवडलेला असणार आहे, तुला मुलगा होईल, तुला गर्भधारणा राहील, तर ह्या गोष्टींची तू काळजी घे, करायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, तो देवाचा निवडलेला नवसाचा किंवा कराराचा पुत्र असणार आहे, तर तू त्या मुलाचे केस कापायचे नाही, त्याच्या डोक्याला वस्त्र लावायचे नाही, ह्याची तू काळजी घे. सो तिचं बाळ जे तिला मिळणार होतं, जो मुलगा होणार होता, त्याची सेवा काय आहे, तो कसा असणार आहे, तो काय करणार आहे, कोणत्या महान गोष्टीसाठी तो निवडलेला आहे, हे सगळं देवदूताने तिला सांगितलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग ती स्त्री जाते, आपल्या नवऱ्याला मानोहाला सांगते, आणि मग ती गर्भधारणा होते, तिला मुलगा होतो. त्याचं नाव ते लोक काय करतात, शमशोन ठेवतात. पण बायबल सांगतं की द्राक्षरस, मद्य, असा कुठलाही अशुद्ध पदार्थ याचं कधी तिने प्राशन केलं नाही. शमशोनाच्या डोक्यावरचे केसही कधी कापले नव्हते. आता जर फास्ट फॉरवर्ड पुढे जर आपण पाहिलं, आता शमशोन मोठा होतो, परंतु तो
इतकं जास्त शक्तिशाली बलवान असतो ना, की ह्या शमशोनाला कोणीच हरवू शकत नाही असं आहे. म्हणजे हा एकटा माणूस जो आहे ना, हजारांच्या सैन्याशी लढू शकतो आणि हजारांना युद्धात हरवू शकतो. अशा प्रकारचं ह्याच्या ठायी अचाट बळ, अचाट शक्ती असते. तर हा शमशोन आहे ना, हा सगळ्या लोकांमध्ये मोठं झाल्यावर खूप फेमस होतोय, खूप फेमस. इतकं की एकेकाळी ज्यावेळेस बलिष्ठी लोक त्याला घेतात, शत्रू त्याच्यावर येतात, त्याला मारण्यासाठी त्याला साखळ दंडाने बांधतात. तर हा काय करतो माहिती, त्याला एका प्राण्याचा ना एक जबडा, म्हणजे एक प्राणी खाऊन त्याचं जे हाड पडलेलं आहे त्या प्राण्याचा जबडा हातात घेतो आणि त्याने ना जे प्राण्याचं जे स्केलेटन आहे, तोंडाचं जे स्केलेटन किंवा हाड किंवा जे जॉ बोन आहे, जबडा आहे, तो हातामध्ये घेतो आणि त्याच्या सगळ्या शत्रूंना जे त्याच्या समोर शस्त्र घेऊन आले त्या जबड्याने मारतो आणि सगळ्या शत्रूंना हरवतो. कोणी त्याच्या पुढे टिकायचं नाही. कितीही लाखोंची सेना असू दे, शत्रू कितीही दणकट बळकट असू दे, पण ह्या सॅमसन पुढे टिकायचं नाही. आणि ह्या सॅमसनचे केस कधी कापलेले नव्हते. हा खूप शक्तिशाली होता आणि म्हणून नेहमी बलिष्ठी लोक आहेत ना, काय करायचे माहिती का, ह्याला कसं पकडता येईल, ह्याला कसं हरवता येईल. कारण इस्रायलमध्ये जोपर्यंत हा शमशोन आहे ना, या इस्रायलला आपण हरवू शकत नाही. तर हे लोक नेहमी ना शमशोनला हरवण्यासाठी त्याच्या मागे लागले होते. ते नेहमी त्याची एवढी शक्ती कशी काय, एखादा माणूस, एक व्यक्ती त्याच्याकडे एवढी अफाट शक्ती कशी काय येऊ शकते, एक माणूस नेहमी 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 सगळ्यांना कसं हरवू शकतो, कधीच तो हरत नाही. तर काहीतरी नक्कीच दैवी सामर्थ्य त्याच्या अंगी आहे, त्याच्या ठायी आहे. तर त्याचं ते आपल्याला ओळखून काढायचे की हे कशामुळे होतंय. आता हा सॅमसन आहे ना, हा इतका चांगला व्यक्ती आहे आणि नेहमी बायबल सांगतं की त्याच्यावर शत्रू त्याच्या मार्गात आला की त्याला इतकं बळ प्राप्त व्हायचं, परमेश्वराचा आत्मा इतका प्रभावीपणे त्याच्यावर यायचा ना, की तो खूप शक्तिशाली होऊन उत्स्फूर्तपणे तो काम करायचा आणि उत्स्फूर्तपणे तो लढायचा सुद्धा आणि तो कधीच हरायचा नाही. आपण आता आपलं बायबल उघडूया, शास्ते याचा 16वा अध्याय. ओके, पुढे त्याच्या बाबतीत काय गोष्टी होतात पाहा. आपल्याला आता त्याची डेस्टिनी काय हे कळलंय, कुठल्या गोष्टीसाठी देवाने जन्म दिलाय हे समजलंय, कोणत्या कपलला, कोणत्या आई वडिलांच्या पोटी त्याला पाठवलंय हे सुद्धा समजलं. गॉड कुड हॅव सेंट हिम टू एनीवेअर, कोणाच्याही गर्भाशयामध्ये प्रभूने पाठवलं होतं, पण प्रभूने ही वांझ स्त्री मानोहाची जी बायको आहे तिला निवडलं आणि तिच्या गर्भाशयामध्ये त्याची ही जी योजना आहे, की जी योजना काय आहे की बलिष्ठांच्या हातातून इस्रायलला सोडवण्याची सुरुवात या पुरुषापासून होणार आहे, ती परमेश्वराने तिच्या गर्भाशयात ठेवली. सो ही वॉज हॅव्हिंग अ स्पेसिफिक डेस्टिनी. त्याचे एक विशेष ना नियती त्याची देवामध्ये होती. त्यानुसार त्याने जन्म घेतला आणि तो त्या अफाट सामर्थ्याने, देवाच्या अनोख्या अभिषेकाने, पवित्र आत्म्याच्या बलाने, सामर्थ्याने हा सॅमसन वाढतोय, काम करतोय आणि शत्रू त्याच्या पुढे कधीच टिकत नाही. शत्रू लिटरली त्याच्या समोर पळून जायचे, कारण त्यांना माहितीये याला कोणी हरवू शकत नाही. तो जसं काही युद्ध म्हणजे त्याच्यासाठी नाही का, इट वॉज लाईक एकदम सोपं काम होतं, कारण हा कधीच हरायचा नाही. प्रेज द लॉर्ड. आपण आपलं बायबल उघडूया, शास्ते याचा 16वा अध्याय, याचं 4 पासून 6, 4 ते 6 हे वचन वाचा. नंतर सोरेक खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे मन बसले. तेव्हा पलिष्ठाचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, तू त्यास फूस लावून त्याच्याकडून एवढे काढून घे की त्याचे प्रचंड बळ कशात आहे आणि कोणत्या उपायाने आम्ही त्याहून वरचढ होऊ व त्याच्या मुसक्या बांधून त्यास जेर करू. आम्ही तुला प्रत्येकी 1100 रुपये देऊ. दलीला शमशोनास म्हणाली, तुमचे प्रचंड बळ कशात आहे व कोणत्या रीतीने तुम्हाला बांधून जेर करता येईल ते मला सांगा. 4 ते 6 ना? येस. ओके, सो प्रेज द लॉर्ड. प्रेज द जस्ट अ मिनिट. येस, ओके, सो प्रेज द लॉर्ड. आता इथे काय झालंय माहितीये का, हा शमशोन जो आहे ना, तो एका स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि त्याला ती स्त्री खूप आवडायला लागते.
त्याला इतकी आवडायला लागते की तिच्या प्रेमामध्ये तो पडतो आणि त्याच्या आई वडिलांना जाऊन म्हणतो मला ही स्त्री करून द्या. मग त्याचं लग्न होतं. तिचं नाव आहे दलीला. ओके. आता सॅमसन आणि दलीला ही गोष्ट काही लोकांना माहित असेल, काही लोकांना माहित नसेल. काही लोकांनी शमशोनचा मूव्ही पाहिला असेल तर त्यांना माहित असेल. आपण इकडून पाहूया की कशा गोष्टींना आपले आशीर्वाद, आपला अभिषेक चोरी केला जातो, कसं एखाद्याची डेस्टिनी चोरी केली जाते, कसं एखाद्याची पूर्ण मिनिस्ट्री यांना नाश केली जाते. प्रेज द लॉर्ड. आपण त्यासाठी खूप प्रार्थनाशील असणं खूप गरजेचं आहे. बायबल सांगतं सोरे खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचं प्रेम बसलं. तेव्हा पलिष्ठ्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन, आता पहा त्याला ही स्त्री आवडायला लागली. इतके वर्ष पलिष्ठी त्याच्या मागे लागलेत की हा कसा हरत नाही, काहीतरी केलं पाहिजे. त्यांना कळते की आपल्या बलाने उपयोग नाही, त्याच्यासमोर युद्ध करून फायदा नाही. आपले कितीही लोक पाठवत होतं त्यांना हरवतोय. किती लोकांनी भलेही त्याच्यावर ना हल्ला केला, काही केलं तरी सुद्धा याला काहीच कोणी करू शकत नाही. कारण त्याने त्या योजनेमध्ये जन्म घेतलाय. बायबल काय सांगतं, बलिष्ठांच्या हातातून इस्रायलाला सोडवण्याची सुरुवात याच्याद्वारे होईल. आणि त्याचे केस कधी कापायचे नाही, त्याने द्राक्षरसाला कधी स्पर्श करायचा नाही, कारण तो देवाचा निवडलेला आहे. जन्मापासून तो या अभिषेकात चालत आहे, जन्मल्यापासून. प्रेज द लॉर्ड. हा असा एकदम अचाट असा नाही का, एकदम बॉडी बिल्डर, एकदम स्ट्रॉंग, असा खूप रोबस्ट पर्सनॅलिटीचा असा सॅमसन होता. आणि बायबल सांगतं की मग हे पलिष्ठी लोकांना कळलं की सॅमसनला ती स्त्री आवडायला लागली, दलीला नावाची. त्यांनी काय केलं, त्या स्त्रीकडे हे लोक गेले, दलीलाकडे गेले आणि त्या दलीलाला म्हणाले की तू आमच्यासाठी एक काम कर, आता हा तुझ्यावर प्रेम करतोय तर तू त्याच्याशी लग्न तर कर आणि तू आम्हाला ना त्याची गुप्त माहिती काढून दे, आम्हाला त्याचं रहस्य कशामध्ये सांग. त्याला इतकी अफाट शक्ती आहे की तो कधीच कोणीच त्याला युद्धामध्ये कशामध्येच हरवू शकत नाही. तर त्याचं सामर्थ्य कशात आहे, इतकी ताकद त्याला कुठून भेटते, हा इतका स्ट्रॉंग आणि पॉवरफुल कसा आहे, हे तू आम्हाला काढून दे. आम्ही मग काय करू, त्याला बांधू, आम्ही त्याला हरवू आणि आम्ही त्याच्यावर वर्चस्व मिळवू. म्हणून तू त्याच्याकडून लाडी गोडीने फूस लावून त्याला ना फसवण्याचा प्रयत्न कर आणि त्याच्याकडून ही गोष्ट काढून घे. म्हणजे आम्ही त्या सॅमसनच्या मुसक्या बांधून त्याला आम्ही जेरीस आणू. आणि तू जर आमचं हे काम केलं तर आम्ही प्रत्येक जण, आता पलिष्ठी लोकांचा खूप मोठा ग्रुप तिच्याकडे गेलाय या गोष्टीसाठी, ते बार्गेनिंग करायला गेलेत, तिला विकत घ्यायला गेलेत की तू आम्हाला हे सांग. तर ते काय म्हणतात, आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची 1100 नाणी देऊ. विचार करा, जर 10 लोक कमीत कमी गेली असतील तर प्रत्येक जण चांदीची तिला 1100 नाणी देणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे किती संपत्ती तिच्याकडे होणार चांदीची. चांदीला खूप महत्व आहे. त्या काळात चांदीला खूप, म्हणजे आजही चांदी एक प्रेशियस ज्वेल आहे, प्रेशियस मेटल आहे. पण त्या काळात ना कुठल्याही गोष्टींची देवाणघेवाण म्हटले की चांदीचा वापर केला जायचा आणि चांदी खूप खूप प्रेशियस मानली जायची. ते म्हणतात आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची 1100 नाणी देऊ. 10 लोक असतील, 20 लोक असतील, 50 लोक असतील, किती लोक असतील आपल्याला माहित नाही, पण सगळेजण म्हणतात आम्ही एवढी मोठी रक्कम, एवढं मोठं नाही का चांदीचं नाणी तुला देऊ, परंतु तू आम्हाला सांग की त्याचं सामर्थ्य कशात, एवढी शक्ती कशामध्ये, ही माहिती तू आम्हाला काढून दे. आणि मग बायबल सांगतं की आता ही दलीला शमशोनाकडे जाते. इकडे तिने व्यवहार केला, ठीक आहे तुम्हाला मी माहिती आणून देते, मला एवढ्या एवढ्या गोष्टी तुम्ही द्यायचा. त्यांचा व्यवहार ठरलाय, त्यांना सॅमसनला पकडायचंय, त्याला हरवायचंय, त्याला मारायचंय. मग ती काय म्हणते, तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि तुम्हाला कशाने बांधले असता तुम्ही जेर व्हाल, हे मला कृपया सांगा. तर शमशोनाला ती विचारते की एवढी शक्ती तुमच्याकडे कसून आहे. आता कशी काय, शमशोन कोण आहे, तिचा पती आहे, ती दलीला त्याची बायको आहे. आता नॅचरली एक पती पत्नीचं रिलेशनशिप, स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या बोलण्याचा, स्वतःच्या नात्याचा गैरफायदा ती करते आणि त्या सॅमसनला ती जेरीस आणायचा प्रयत्न करते. आणि शमशोनला म्हणते की तुझी ताकद कशात आहे मला सांग, काय केलं म्हणजे तुला बांधता येईल, कारण आजपर्यंत मी कोणालाच पाहिलं नाही की जो कोणी तुला हात लावू शकेल, तुला बांधेल, तुला हरवू शकेल. पण तुझ्या कोणत्या गोष्टीने तुला बांधता येईल हे तू आम्हाला सांग. तर त्यानंतर काय होतं माहिती, शमशोन तिला काही गोष्टी खरं सांगत नाही. तो तिला म्हणतो धनुष्याच्या 7 नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखं होईल. मग ही ऐकते, धनुष्याच्या 7 वेद्यांनी ह्याला जर बांधलं तर हा कमजोर होईल आणि इतर माणसांसारखा होईल. याचा अर्थ तो इतर माणसांसारखा नाही, इतरांपेक्षा सुपिरियर काइंड जीवन जगत होता. मग ती जाते पलिष्ठांना सांगते, बघा मला सॅमसनने असं असं सांगितलंय, मग तुम्ही त्याला बांधायचं तर तुम्ही ह्या गोष्टी करा. आणि मग काय करतं, तिने आतल्या खोलीमध्ये काही लोकांना लपवून ठेवलं होतं. पहा, सॅमसन सोबत ती त्या घरामध्ये राहते आणि आतल्या खोलीमध्ये तिने ना फितुरी करणाऱ्या लोकांना, पलिष्ठी लोकांना, दुश्मन लोकांना लपवून ठेवले. ती म्हणाले मी माझ्या नवऱ्याशी असं
असं असं बोलेन तर तो काय बोलते तुम्ही ऐका, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते, मला त्या बदल्यात प्रत्येकाने 1100 चांदीची नाणी द्यायची. आता हा जो व्यवहार झाला आणि ते लोक ऐकतात. मग बायबल सांगतं की त्यानंतर काय झालं माहिती, पलिश्ती सॅमसनवर हल्ला करतात आणि ते जसं ती म्हणाली धनुष्याच्या 7 वाद्यांनी जर मला बांधलं तर होईल, तसं ते त्याच्यावर हल्ला करतात. पण सॅमसनचं खरं शक्ती कशात आहे त्याने सांगितलंच नव्हतं. त्याने काहीतरी बोलायचं म्हणून बोलला होता आणि ज्या क्षणी ते बांधायचा प्रयत्न करतात सॅमसन ते सगळं तोडून टाकतो आणि त्या सगळ्या शत्रूंना हरवून टाकतो, मारून टाकतो. आणि मग नाही का ते म्हणतात की एवढे राहिले त्याने बांधलं, त्याला धनुष्याच्या 7 वेद्यांनी त्याने ते मोडून टाकले. म्हणजे ह्याचं शक्ती दुसऱ्या कशामध्ये, ह्याच्यामध्ये नाही. परत ते दलीलाकडे जातात, म्हणतात बघ तुझ्या नवऱ्याकडून माहिती काढ, त्याने आम्हाला खोटं सांगितलंय. मग आता दलीला काय करते, त्याच्याकडे जाते आणि शी रुसून बसते, नाही का टिपिकल नाटक करणं वगैरे तसं रुसून बसते. आणि सॅमसन म्हणतो तुला काय झालं, ती म्हणते तुम्ही माझा नाही का अपमान केला, इन्सल्ट केला, माझा उपहास केला, तुम्ही तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात, तुम्ही लबाडी करून मला फसवलं आहे, तुम्हाला कशाने बांधता येईल हे तर तुम्ही मला सांगितलंच नाही. तर तो तिला म्हणतो की मग आता परत ती रुसून बसली, आपल्या बायकोला तर मनवायचं आहे, आपली बायको आहे स्वतःची एवढी प्रेमाची लाडागोडाची बायको आहे तर तिला तर मनवायचं आहे, ती तर रुसून बसले, तिचा रुसवा तर घालवायचा आहे. मग सॅमसन परत तिचं मन हे करण्यासाठी काहीतरी बोलतो. तो खरं ह्या वेळेसही सांगत नाही. तो काय म्हणतो की ज्या नवीन दोऱ्या आहेत ज्यांचा कधी वापर केला नाही अशा दोरांनी मला आवळून बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखं होईल. पुन्हा तिने नाही का ते बलिष्ठी लोकांना सांगते. बलिष्ठी लोक आतल्या खोलीतून हे ऐकतात. मग ते लोक नेक्स्ट डे ला येतात, परत त्याच्यावर हल्ला करतात, नवीन दोरखंडांनी त्याला बांधतात. जसं बांधतात सॅमसन पुन्हा तोडून टाकतो सहजपणे, जसं काही नाही का एखादं लाकडी तोडल्यासारखं ते तोडून टाकतो. परत ते बलिष्ठी लोक म्हणतात तुझ्या नवऱ्याने आम्हाला फसवलंय, आम्हाला माहिती पाहिजे, आम्ही तुला फुकटचे पैसे देत नाही, आम्हाला माहिती पाहिजे. परत ती रुसून फुगून बसते. आता हे 2 वेळा झाले. आता परत तिसऱ्यांदा काय होतं, त्याच्याकडे येते आणि रडायचं नाटक करते, रुसून बसते, एकदम नाटका राग करते, म्हणते माझा तुम्ही नेहमी अपमान करता, मला खोटं सांगून तुम्ही माझी वंचना करताय, कशाने बांधता येईल ते मला सांगतच नाही. तर तो तिला काय म्हणतो, माझ्या केसाच्या 7 बटा, आता सॅमसन काय तिसऱ्यांदा म्हणतोय, माझ्या केसाच्या 7 बटा मागाच्या ताण्यात गुंफिल्या तर मला बांधू शकतो. काय म्हणतो, माझ्या केसाच्या 7 बटा करायच्या आणि मागाच्या ताण्यामध्ये ते गुंतायचं, त्या गुंफायचं, तर मग मी इतर माणसांसारखा होईल. मग ती काय करते माहिती, त्याचे केस मागाच्या फणीवरती ताणून बांधते आणि ती त्याला म्हणते की आता हा शमशोन मस्त घरामध्ये झोपलाय, ती त्याच्या केसाच्या 7 बटा घेते आणि तो झोपलाय आणि त्याची स्वतःची बायको दलीला ओके केसाच्या 7 बटा घेते आणि ती काय करते, मागाच्या फणीवर ताणून बांधते. आणि मग ती सॅमसनला उठवते आणि म्हणते पहा बलिष्ठी आपल्यावर चाल करून आले आहेत. तेव्हा सॅमसन झोपेतून जागा होतो आणि ती मागाची फणी आणि त्याच्या ज्या 7 बटा आहेत ना त्या सगळ्या अशा तुटून पडतात आणि उखडून तो उभा राहतो. ती फणी तुटून पडते आणि उभा राहतो. परत तिला कळतं की माझ्या नवऱ्याने तिसऱ्यांदा मला खोटं बोललंय. जर त्याच्या 7 बटा मागाच्या फणीला जर बांधल्या तर तो उठला नाही पाहिजे, सामान्य झाला पाहिजे होतं, पण हा तर आहे तसंच आहे, ह्याची ताकद तर कुठे गेली नाही. शी वॉज कंटिन्युअसली बिहाइंड हिज डेस्टिनी, की ह्याचं ताकद कशात आहे का, कारण बलिष्ठी लोकांना ह्याला हरवायचंय. तर त्या थोड्याशा पैशासाठी ना जो तिच्यावर प्रेम करत होता, ज्याच्याशी तिने लग्न केलं होतं ना, त्याला विकायला, त्याचा नाश करायला, त्याचे डेस्टिनी डिस्ट्रॉय करायला ही दलीला निघालीये. प्रेज द लॉर्ड. आणि आता काय होतं की दलीला त्याच्यानंतर खूपच रुसून फुगून बसते आणि म्हणते की तुम्ही तुमचं गुपित मला सांगत नाही तर तुम्ही माझ्यावर प्रेम करता मी कसं मानू, तुम्ही म्हणता ना मी तुमची लाडकी आहे, तुम्हाला मी खूप आवडते, माझ्यावर प्रेम करता, पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. तुम्ही एकदा दोनदा नाही 3 वेळा मला खोटं बोलले, 3 वेळा मला फसवलंय. मी तर सहज आपलं तुमच्यावर इतकं प्रेम करते, तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्ही नेहमी माझा विश्वासघात करता, मला खरं काहीच सांगत नाही. इतकी किरकिर, नाटकं, रुसणं, फुगणं, कारण तिला त्याच्याकडून माहिती काढायची. सो शी इज नाउ युजिंग हर बॉडी लँग्वेज. ती तिच्या शरीराचा, तिच्या नात्याचा, एक पत्नी म्हणून त्या पोझिशनचा वापर करते, तिचा बॉडी लँग्वेजचा वापर करते आणि ती त्याच्याकडून ती माहिती काढायचा प्रयत्न करते. आणि ती म्हणते तुम्ही 3 वेळा मला फसवलंय, मला सांगतच नाही, तुम्ही एवढे शक्तिशाली कसे, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. ओके, डायरेक्ट नाही का इमोशनली हल्ला करते त्याच्यावर की माझ्यावर प्रेमच करत नाही म्हणून. आणि तिची ही रोजची कटकट चालू आहे. बायबल सांगतं, जर 16वं वचन वाचला, तिच्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्या सॅमसनला जीव नकोसा झाला. रोज आलं की मला सांगा ना, मला सांगा ना, नाही तर तोंड फुगून बसलेली, एका कोपऱ्यात जाऊन बसलेली, नीट वागायचं नाही, त्याला जवळ येऊ द्यायचं नाही, त्याला ढकलायचं, त्याच्याशी कसंही वागायचं, परत बोलायचं मला सांगतच नाही, माझ्यावर प्रेमच करत नाही. रोज 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 इतकं त्याला ती
किरकिर करत होती, की तिची कटकट आणि तिचा हट्ट, तिचं ते वागणं यामुळे तो असा वैतागला होता. आणि ज्यावेळेस तो वैतागला त्यावेळेस काय झालं माहितीये का? बायबल सांगतं, तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला, म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्र लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा निवडलेला नाझीर आहे. माझं मुंडन जर केलं, माझं टक्कल जर केलं, माझे जर केस कापून टाकली, तर माझी शक्ती जाईल आणि मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईल. बायबल सांगतं की त्याने आपल्या हृदयातील सगळ्या गोष्टी सांगितल्याचे हे दलीलेने ऐकलं आणि तिने पलिष्ठांच्या सरदारांना बोलावणे पाठवले, सांगितले आणखी एकदाच या. आता काय झालंय, पहिल्यांदा फसवलं, दुसऱ्यांदा फसवलं, तिसऱ्यांदा फसवलं. पलिष्ठी लोक म्हणतात तू आमच्याकडून पैसे घेते पण काम करत नाही, आणि आता ते तिच्यावर खूप रागावले आहेत आणि तिला पैशाचा मोह पडलाय. ती त्या चुकीच्या गोष्टींच्या नादाला लागले. तिच्याकडे इतका आशीर्वाद आहे, तितका चांगला, इतका आउट ऑफ द वर्ल्ड सुपर नॅचरल असा तिला नवरा आहे, त्याचं तिला नाही पडलंय, पण त्या पैशासाठी ती तिचं रिलेशनशिप, तिचं सगळं जे आहे नाही ते नवरा, ते सगळं विकायला निघाली आहे. तिला नात्याची गोष्ट काय आहे, इम्पॉर्टन्स ते राहिलं नाहीये. आणि मग ह्यावेळेस ती परत माहिती काढते आणि पलिष्ठांना म्हणते, ह्या वेळेस एकदा माझं ऐका, मी जे सांगते ते तुम्ही करा. तुम्ही काय करा की हा शमशोन जो आहे, ती म्हणते हा माझ्या मांडीवर मी त्याला झोपवते, मी प्रेमाचं नाटक करते आणि माझ्या मांडीवर तो झोपला की तुम्ही एका मनुष्याला बोलवा आणि त्याच्या डोक्याच्या 7 बटांचं मुंडन करा. आणि ती त्याला सतवू लागली आणि बायबल सांगतं तो निर्बल झाला. आता हा झोपलाय मस्तपैकी, तिच्या मांडीवर झोपलाय, तिने त्याला नकोसं केलंय, सांगा 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 जेरी सांडलंय, आणि तिच्या त्या कटकटीमुळे ना हा असा बोलून निघून जातो की माझ्या डोक्याला कधी माझं मुंडन कधी झालं नाही, कधी वस्त्रा लागला नाही, कारण मी जन्मल्यापासून देवाचा निवडलेला नाझीर आहे. माझे जे केस कापून टाकले ना तर माझी शक्ती निघून जाईल आणि मी साधारण मनुष्य बनेल. ही इन्फॉर्मेशन लगेच पैशासाठी ती पलिष्ठी लोकांना विकते. पलिष्ठी लोक, एक माणूस जो त्याचे केस कापेल वगैरे अशी सगळी एकदम ना सिच्युएशन त्याला फसवण्यासाठी सगळं तिने प्लॅनिंग केलेलं आहे. मस्त नंतर त्याच्याशी चांगलं वागते, त्याला आपल्या मांडीवर झोपवते, शत्रूला बोलवते, केस कापण्यासाठी लोक आले तर झोपेत असताना त्याचे केस कापते, त्याचं मुंडन करते, त्याच्या 7 बटा ज्या आहेत त्या काढून टाकते. आणि आता काय झालंय, जे देवाने सांगितलं होतं, देवदूताने त्याच्या आईला की ही गोष्ट नाही करायची, ती गोष्ट केली. ती आज्ञा मोडल्यामुळे काय होतं, सॅमसन आहे ना एकदम निर्बल बनून जातो. प्रेज द लॉर्ड. एकदम निर्मल, एकदम साधारण मनुष्य बनून जातो. आणि मग पलिष्ठी त्याच्यावर चाल करून येतात. तो झोपेतून जागा होतो. तो म्हणतो आता मी या पलिष्ठांचा सामना करेल, कारण त्याला माहितच नाही ना त्याचे केस कापलेत, बायकोने मांडीवर झोपवून त्याच्यात त्याचा घात केलाय हे त्याला माहितच नाही. आणि जसा तो पलिष्ठांशी लढायला जातो त्याला कळतं की तो पहिल्यासारखा लढू शकत नाहीये. शत्रू त्याला हरवतायत, शत्रू त्याला बांधतायत. पलिष्ठी यावेळेस त्याच्यावर वरचढ होतात, त्याला बांधतात. आणि ते सगळ्यात पहिली कोणती गोष्ट करतात माहितीये का, ज्या वेळेस तो उठतो त्याला समजतं की आता देवाचं सामर्थ्य माझ्यासोबत नाही, परमेश्वराने मला सोडले, त्याला हे जाणवतं. आणि पलिष्ठी त्याला धरतात, पकडतात, सगळ्यात आधी त्याचे डोळे फोडून टाकतात की त्याने पाहूच नाहीये, त्याला दिसूच नाही म्हणून त्याचे डोळे फोडून टाकतात. आणि बायबल सांगतं गज्जा येथे त्याला बेड्यांमध्ये जखडून तुरुंगामध्ये धान्य दळायला लावतात. नंतर त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले, असं इकडे दिलंय. त्याला टक्कल केला, आता परत त्याला जेलमध्ये टाकले, त्याचे डोळे फोडले, त्याला तिकडे धान्य दळायला लावले. म्हणजे देवाचा निवडलेला नाझीर याची विटंबना किती केली, हाऊ मच दे आर ह्युमिलिएटिंग हिम, दे वर ह्युमिलिएटिंग हिम. त्याचा इतका अपमान करत होते की जेलमध्ये त्याला धान्य दळायला लावले, त्याचं टक्कल केलं आहे. आणि आता परत त्याच्या मुंडनावर, त्याच्या डोक्यावर केस वाढायला लागलेत. बायबल सांगतं की आता काय झालंय की पलिष्ठांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले. आणि ते म्हणू लागले आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन याला आपल्या हाती दिले आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी ना लिटरली शमशोनाची इतकी विटंबना केली, इतका अपमान केला, त्याला असं नगराच्या मध्यभागी मेन 2 वेशीच्या दारांच्या मध्ये त्याला बांधलं, त्याची खूप त्याचं अपमान केला, त्याच्याविषयी खूप वाईट वाईट बोलायला लागले. आणि सगळ्या लोकांना, ज्या वेळेस ते त्यांच्या त्या पलिष्ठी लोक त्यांच्या सणामध्ये बिझी होते ना, त्यावेळेस त्यांनी त्या सगळ्या लोकांसमोर ना त्याची निंदा नालस्ती केली आणि म्हणाले आमचा शत्रू देवाने आमच्या हाती दिला आहे, हा शत्रू आता आमचा नाही का, आमच्या हातात आहे आणि आम्ही त्याला पाडाव केला आहे, आम्ही त्याला हरवलं आहे, त्याचा अपमान करायला लागले. आणि त्यावेळेस शमशोन आहे ना
त्याला जाणवतं की तो त्या स्त्रीच्या नादाला लागून जिच्यावर प्रेम त्याने केलं होतं त्या स्त्रीने कोणत्या गोष्टीसाठी त्याला विकलं होतं. इथे त्याच्या बाबतीमध्ये काय झालंय, तो व्यवस्थित जीवन जगतोय, त्याची एक डेस्टिनी आहे, त्याचं एक पाचारण आहे. तो देवाने इतर गोष्टींसाठी नाही, परंतु देवाने पलिष्ठांना इस्रायलाच्या हातातून सोडवण्यासाठी, पलिष्ठांचा नायनाट करण्यासाठी, शत्रू जे देवाच्या लोकांचा शत्रू आहे त्यांचा नायनाट करण्यासाठी सॅमसनला जन्म दिलाय, त्याला वेगळं ठेवलंय, त्याला स्पेशल बर्थ दिलाय, त्याला स्पेशल मिनिस्ट्री दिली आहे. परंतु त्याची ही मिनिस्ट्री ना चोरी करण्यात आली आहे, त्याचं जीवन चोरी करण्यात आलंय, त्याचा देवामध्ये असलेली नियती त्याची डिस्ट्रॉय करण्यात आली आहे, कारण जिच्यावर तो प्रेम करत होता त्या स्त्रीने काही पैशासाठी त्याला विकून टाकलं होतं. प्रेज द लॉर्ड. आता इथे काय होतं माहितीये का, हा शेवटच्या क्षणाला एकदाच परमेश्वराला म्हणतो, प्रभू त्याचे डोळे फोडले, त्याला दिसत नाही, शत्रू त्याच्या समोर हसतायत आणि वेशीच्या दोन दारांमध्ये त्याला बांधलेला आहे, दोन खांबांमध्ये, आणि म्हणतो परमेश्वर एकदाच मला सामर्थ्य दे, प्रभू मला एकदाच सामर्थ्य दे, या शत्रूंचा मी नायनाट करेन. आणि परमेश्वराचं सामर्थ्य शेवटच्या क्षणाला एकदा त्याच्यावर उतरतं आणि बायबल सांगतं की ते त्या नगराचे जे मोठे खांब आहेत किंवा ते सगळे ना त्याच्या ताकदीने तो ओढून टाकतो आणि अशा प्रकारे ओढून टाकतो की तो तर मरण पावतो, पण त्याच्यासोबत सगळे पलिष्ठांचाही नाश होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहा, जर तुम्ही शास्ते याचं 16:30 वचन वाचलं तर शमसून कशी प्रार्थना करतो, पलिष्ठांबरोबर मलाही मरण येवो असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले, तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरते समयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहितीये, ही डायड बिफोर टाइम्स. शमशोन जो आहे ना, त्याचं पूर्ण पाचारण जे देवामध्ये कॉलिंग होतं, जी नियती होती, ती पूर्ण करण्याच्या आधी मरण पावला. किंवा शमशोन त्या प्रकारे पूर्ण सेवा नाही करू शकला का, कारण कोणीतरी त्याच्या लाईफमध्ये असलं ज्यांनी त्याची नियती चोरी केली, ज्यांनी त्याचं नाही का देवामधलं जीवन जे आहे त्याचा विनाश करण्याचा प्रयत्न केला. खूप वेळा आपल्याला वाटतं की सगळं चांगलं चाललंय, सुरळीत चाललंय, पण काही गोष्टी आहेत, काही दुरात्मे आहेत, काही लोक आहेत, दे आर नॉट हॅपी अबाउट यू. आणि तुमचं जे देवासोबत चांगलं होऊ नये, तुम्ही देवामध्ये पुढे जाऊ नये, देवाने जे पाचारण ठेवले ते पूर्ण करू नये म्हणून सतत 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 ते तुमच्या विरोधात कट कारस्थानं करत असतात. वाय आय एम टीचिंग यू दिस एक्झाम्पल फ्रॉम द बायबल, कारण ना ज्यावेळेस तुम्ही बायबलमध्ये ह्या झालेल्या गोष्टी पाहाल ना, यू कॅन को रिलेट. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ना, तुमच्या लाईफमध्ये या गोष्टींचा विचार कराल आणि तुम्हाला समजेल, अरे हो, ह्या गोष्टी अशा झाल्या आहेत, हे असं माझ्यासोबतही झालं आहे, कदाचित ह्या गोष्टीमुळे होत असेल. ज्या वेळेस तुम्हाला समजेल हे असं होतंय, सी देर आर डेस्टिनी किलर्स बट ऍट द सेम टाइम देर आर डेस्टिनी हेल्पर्स. जर लोक तुमच्या नियतीचा विनाश करण्यासाठी आहेत, तर तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, तुमच्या देवाने लिहिलेल्या नियतीमध्ये तुम्हाला ढकलण्यासाठी, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सुद्धा देवाने लोक ठेवलेली आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला ओळखून घ्यायचे की तुम्ही ज्या लोकांसोबत चालता फिरता याच्यातले हू आर युअर डेस्टिनी हेल्पर्स अँड हू आर युअर डेस्टिनी डिस्ट्रॉयर और डेस्टिनी किलर. कारण ह्या गोष्टी आहेत. आज लोकांचा सहज नाश होत नाही, लोक सहज ना परिस्थितीमध्ये अडकून पडत नाहीत, लोक सहज कर्जबाजारी होऊन मरत नाहीयेत, लोक असंच ना काही चुकीचे निर्णय घेतले म्हणून होत नाहीयेत की ते आजारी पडतायत किंवा त्यांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे, सहज विवाह तुटत नाहीयेत, काहीतरी कारण आहे. पण परमेश्वराची कृपा आणि अनुग्रह आपल्यावर इतका आहे की या सगळ्या गोष्टींवर परमेश्वराने आपल्याला महाविजयी बनवले येशू ख्रिस्ताद्वारे. पण तुम्हाला कुठल्या एरियामध्ये कशी प्रार्थना करायची, कसा सामना करायचा हे तर समजून घेण्यासाठी बायबलमध्ये काय दिलंय, आपल्यासोबत काय घडतंय हे कळलं पाहिजे. दीज आर रिअल थिंग्स, दीज आर व्हेरी रॉ बट रिअल थिंग्स. या गोष्टी खूप असं कशा तरी वाटतात ऐकायला, कधी कधी असं वाटत असेल असं होईल का, असं असेल का, हे तर नाही का आउटडेटेड गोष्टी असं वाटत असेल. डेव्हिल इज नॉट ब्रिंगिंग आउट आउटडेटेड थिंग्स. तो त्याच गोष्टी, तेच हल्ले, तेच शस्त्र आजही वापरत आहे, आजही लोकांना फसवत आहे. आणि म्हणून आजही लोकांना देवाने त्यांना जे सांगितले त्या गोष्टींचा ना सिरियसली विचार करत नाहीत. आणि कित्येक लोक आपलं पाचारण गमवत आहेत, कित्येक लोक आपली मिनिस्ट्री गमवत आहेत, कित्येक लोक आपले बिझनेस गमवत आहेत, कित्येक लोक आपलं देवासोबत जे नातं आहे, आपल्या फॅमिली मधले जे रिलेशन्स आहेत ते गमवतात. काही लोक विनाकारण अशा ठिकाणी निघून जात आहेत कोणाचा शब्द ऐकून. मी येस 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 हालेलुया,
एक एक्झाम्पल मला आठवत आहे. ऍक्च्युली एक फॅमिली आहे. ओके. त्या 4-5 बहीण भावंड आहे. ख्रिस्ती विश्वासू फॅमिली आहे. त्यांचं काही वर्षापूर्वी तारण झालं आहे. त्या घरामध्ये जो मुलगा आहे, जो पुरुष आहे, तोही विश्वासू आहे, चांगला आहे, वेल एज्युकेटेड, मॅरिड आहे, लग्न झालं आहे. परंतु आता असं झालंय की कोणीतरी, एखादा व्यक्ती, एखादा लीडर कुठून तरी आला आणि त्याने त्याला सांगितलं, हा जो मुलगा आहे याचं लग्न झालंय, हा विश्वासू एक ख्रिस्ती, रेग्युलर चर्चला जाणं, प्रार्थना करणं, या सगळ्या गोष्टी करत होता. पण ह्या माणसाच्या नादाला तो लागला, जो स्वतःला म्हणतो मी ख्रिस्ताचा सेवक आहे, मी देवाचा निवडलेला लीडर आहे. आय कॅन नॉट टेक द नेम, आय कॅन नॉट रिव्हील यू द नेम, परंतु तो म्हणतोय की देवाने मला तुझ्याविषयी काही गोष्टी दाखवल्यात. आणि तो ह्या पुरुषाला, हा जो विश्वासू मुलगा आहे, त्याला सतत घेऊन फिरतो आणि त्याने त्याला सांगितले, तू नोकरी करायची नाही, देवाने तुला फुल टाइम साठी बोलवलं आहे, तुझ्या परिवाराकडे लक्ष देऊ नको, मी जेव्हा जेव्हा सांगणार तू माझी ही कामं करायला यायचं, कारण देवाने तुला माझ्या अधीनतेमध्ये राहायला सांगितले. इतकं त्याचं माइंड कॅप्चर केलंय की आज स्वतःचं घर दार सोडून, स्वतःच्या बायको मुलांची जबाबदारी सोडून, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करून, दिस यंग बॉय, दिस यंग मॅन, हा जो तरुण मुलगा आहे, हा तिकडे त्या गोष्टींमध्ये गुंतलाय. कोणीतरी मला देवाने सांगितलंय म्हणून काही प्रोफेटिक गोष्टी बोलून किंवा कुठल्या तरी अशा प्रकारच्या गोष्टीमुळे त्याला फसवलं आहे. आणि त्याला वाटतंय तो परमेश्वराची सेवा करतोय, त्याला वाटतंय देव त्याच्या ह्या गोष्टीने खुश आहे, आणि तो आज असं वेगळं जीवन जगतोय की त्याचं कोणासोबत उठणं बसणं नाही. एक कॉल आला की जायचं, एक कॉल आला की यायचं. म्हणजे त्या फोनवर ती व्यक्ती या तरुणाला नाचवतेय, त्या तरुणाचा पुरेपूर वापर करते, आणि ह्या तरुणाला वाटतंय की मी योग्य करत आहे, माझ्या जीवनासाठी हे पाचारण आहे. एका तरुणाचं, एका फॅमिलीचं, त्या मुलीच्या वडिलांचं, त्या स्त्रीच्या पतीचं आणि त्यांचं रिलेशनशिप, त्यांची डेस्टिनी कोणीतरी हायजॅक केले, कोणीतरी चोरी केले, चुकीच्या गोष्टींच्या नादाला त्यांना लावून. व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? मग काय आहे? जर तुम्हाला तुमचं बायबल माहितीये, जर तुम्ही खूप कीनली, खूप स्पष्ट रीतीने, खूप चांगल्या प्रकारे देवाचा आवाज ऐकताय, कित्येक लोकांना कळतं हे चुकीचं आहे, पण कित्येक लोकांना हे चुकीचं आहे की नाही, हे केलं पाहिजे की नाही, दे आर अंडर दिस प्रेशर, दे आर अंडर दिस इमोशनल बॉन्डेज. त्यांना वाटतं की नाही, पण हे तर आहे, हे तर केलं पाहिजे, जर असं माझ्यासाठी असेल तर. या भावनिक प्रेशरमुळे, इमोशन्समुळे काही लोकांनी आपलं पाचारण गमावलेलं आहे. सो तुम्हाला तुमचं बायबल, तुमचं वचन माहित असणं खूप गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट तुम्ही ऐकताय आणि ती बायबल मध्ये नाहीये, डोंट फॉलो इट, डोंट बिलीव्ह इट. यू आर नॉट हिअर टू फॉलो द मॅन ऑफ गॉड, यू आर हिअर टू बिल्ड अप युअर रिलेशनशिप ऑन द स्ट्रॉंग रॉक, अँड दॅट इज लॉर्ड जीसस क्राइस्ट. हालेलुया. हा, जर देवापासून ते निवडलेले लोक असतील ना, तर तुमच्या लाईफ मध्ये ते ब्लेसिंग बनून येणार. दे विल ऑलवेज गिव्ह यू राईट काउन्सिलिंग, राईट सोल्युशन. दे विल लीड यू टू द राईट पाथ. ते तुम्हाला योग्य त्या गोष्टी सांगणार. परंतु जर ते देवापासून नसेल, ते स्वार्थी असतील, ती कपटी लोक असतील ना, तर ते नेहमी अशा गोष्टी सांगणार जे तुमच्या नाशास कारण ठरणार, ज्याद्वारे तुम्ही तुमचं ब्लेसिंग्स गमावणार, तुमचं ना चांगलं जीवन तुम्ही गमावून बसणार, आणि तुम्ही बॉन्डेज मध्ये जाणार, तुम्ही बंधनात जाणार, आणि तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी कठीण होणार. अशा प्रकारे तुम्ही अडकून जाणार. सो आपण खूप हुशार असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू, कित्येक मुली आहेत, कित्येक मुलं आहेत, आजची तरुण पिढी जी आहे, अशा काही चुकीच्या गोष्टींच्या नादाला लागते की बिकॉज ऑफ देअर रॉंग रिलेशनशिप, त्यांनी त्यांचं ना परमेश्वरामधलं पाचारण गमावलंय. कित्येक मुली, कित्येक मुलं, तरुण लोकांना देवाने त्याच्या सेवेसाठी, त्याच्या मिनिस्ट्रीसाठी, देवाने विशेष हेतूसाठी एक पाचारण देऊन त्यांना निवडलं होतं की समाजामध्ये ह्या लेवलला हे काम करतील. परंतु शत्रूने त्यांना हरवण्यासाठी असे काही गोष्टी आणल्या की त्यांच्यामध्ये वासना आणली, त्यांच्यामध्ये काही चुकीचे नातेसंबंध आणले. ह्या लोकांनी त्या गोष्टींच्या अधीन गेल्यामुळे स्वतःचं देवामध्ये असलेलं डेस्टिनी लिटरली गमावलं आहे. वी मस्ट लर्न टू से नो. आपल्याला कुठे नाही म्हणायचं आणि कुठे हो म्हणायचं हे समजलं पाहिजे. तुम्हाला जर ना तुमच्या लाईफ मध्ये पुढे यायचं ना, माहिती कित्येक मुली आहेत, कित्येक मुलं आहेत ना, चुकीच्या रिलेशनशिप मध्ये गुंतले. त्यांना दिसतंय समोरचा माणूस गैरफायदा घेतोय, समोरचा माणूस फक्त पैशासाठी आपला वापर करतोय, समोरचा माणूस आपल्याला समजून पण घेत नाहीये, आपल्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा हे लोक माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे म्हणून इतके आहारी जातात की लिटरली ते आंधळे केल्यासारखं वागतात. दे आर ब्लाइंडेड अँड दे आर मेड फुलिश.
त्यांची नाही का निंदा केली जाते, आणि तरी सुद्धा ते लोक, समोरचा व्यक्ती रिमोट कंट्रोल सारखं त्यांना चालवतोय आणि तसे चालतात. त्यावेळेस किती त्यांना सांगा, समजवा, त्यांना गोष्टी खऱ्या दाखवा, पण त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. अशा प्रकारे ते चालतात. बिकॉज दिस डेस्टिनी किलर्स आर डिस्ट्रॉइंग. त्यांचं नियतीची चोरी केली जाते. त्यांचं देवामध्ये असलेल्या गोष्टींना, त्यांची प्लॅन्स, त्यांची योजना, त्यांचे आशीर्वाद यामधून त्यांना भटकवलं जातंय आणि त्यांचा नाश केला जातोय. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी सहजपणे आपल्या आजूबाजूला घडतायत, सहजपणे. आज कित्येक लोक जे आहेत ना, काही चुकीच्या कामामध्ये अडकलेले, आणि त्यांना माहितीये हे काम त्यांनी नाही केलं पाहिजे, हे चुकीचं आहे. त्यांना माहितीये की त्यांनी दुसरं चांगलं काही गोष्टी केलं पाहिजे, बट ओनली बिकॉज इथे आम्ही कम्फर्टेबल आहे, इथे काही जे चाललंय ते ठीक आहे, त्यामुळे ते लोक त्यांचा प्रोग्रेस गमावून बसले, त्यांची उन्नती गमावून बसले. कधीच त्यांनी त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचा प्रयत्न केला नाही. एक फिअर कंटिन्यू ह्या लोकांना नाही का चालवत असतं, की नाही का मी ही नोकरी सोडली आणि दुसरीकडे काही झालं तर मला जमलं नाही, तर त्यापेक्षा जे चाललंय ते बरे, किंवा जे आहे ते बरे. त्यामुळे ते लोक कधीच त्या क्षेत्रातून बाहेर पडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. काही लोक पहा, शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत, बट दे कॅन नॉट कम्प्लीट देअर एज्युकेशन. नाही करू शकत. त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होऊन जातं की स्वतःचं शिक्षण संपवणं, किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करणं, स्वतः एखाद्या चांगल्या ठिकाणी राहणं. यू विल नोटिस सर्टन पॅटर्न्स. तुम्हाला असं दिसेल की आई वडिलांच्या बाबतीत हे झालं, मुलांच्या बाबतीत हे झालं, आणि आता तेच नाही का नेक्स्ट थर्ड आणि फोर्थ जनरेशन मध्ये होते. का? बिकॉज देर आर सम डेस्टिनी किलर्स. तुमचे नियती देवामध्ये आहे, त्यावर हल्ला करणारे काही लोक आहेत. त्यापासून तुम्हाला वाचायचंय आणि तुम्हाला अशा लोकांसोबत चालायचंय, दोज हु आर डेस्टिनी हेल्पर्स. हालेलुया. डेस्टिनी किलर्स काय, डेस्टिनी हेल्पर्स काय, ते कसे काम करतात, आय विल मी खूप डिटेलमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला शिकवेल. बट स्टील आय एम प्रेइंग टू द लॉर्ड की मी ह्या गोष्टी डिटेलमध्ये ऑनलाईन शिकवल्या पाहिजेत की नाही. बट फॉर द टाइम ते सगळं होईपर्यंत मला तुम्हाला सांगू द्या की आपण रोज चांगलं घडत जाणाऱ्या जगामध्ये आपण वाढत नाहीये. रोज 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 खूप फास्ट वाईट बनत जाणाऱ्या, खूप वाईटाकडे चालणाऱ्या अशा समाजामध्ये आपण राहतोय, अशा जगामध्ये आपण राहतोय जिथे चांगलं काहीच घडत नाही. पण प्रकाश आपण आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. पण आपण स्वतःला अंधार समजतोय. आपल्याला वाटतंय माझ्याकडे ही गोष्ट नाही, माझ्याकडे ती गोष्ट नाही, माझे हे जगातले फ्रेंड्स खूप पुढे जात आहेत, आमचे अनबिलिव्हर जे शेजारी आहेत ते किती चांगलं लाईफ जगतायत. वाय? कारण आपल्याला जे देवाने दिलंय ना त्याची जाणीव नाहीये. परमेश्वराने इथे राज्य अधिकार करण्यासाठी आपल्याला पाठवलंय. आपल्याला त्या ब्लेसिंग मध्ये चालायचंय. पण तुम्ही त्याच्यामध्ये कधी चालणार, कधी तुम्ही त्या अभिषेकात चालणार सांगू? ज्यावेळेस तुम्ही तुमची खोली बंद करून, तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून परमेश्वरासोबत वेळ घालवणार. यू नीड टू प्रे. आय एम टेलिंग यू. प्रार्थना आणि देवासोबत वेळ घालवणे ह्या गोष्टीला सहज घेऊ नका. आम्ही आजही प्रार्थनेद्वारे लढत आहोत. कोणता प्रेयरसाठी कॉल येऊ दे, आमच्या पर्सनल वैयक्तिक जीवनामध्ये ना आम्ही लिटरली गुडघे टेकून देवाजवळ प्रार्थना करतोय. बिकॉज पीपल आर कॉलिंग अस, आणि जसं अशा प्रकारे कॉल करतात की नाही का, की आशा आमच्यावर लावतात. अँड आय नो आय कॅन नॉट गिव्ह यू एनिथिंग. आय डोंट हॅव एनिथिंग टू गिव्ह यू, बिकॉज जे काही मिळतंय ते देव देतोय. सो जे परमेश्वराने ना आशीर्वाद ठेवले ते सगळ्यांसाठी ठेवलेत. पण ज्या वेळेस असे कॉल येतात ना, इट्स लाईक असं वाटतं की प्रभू काय करावं त्या एक एक जीवासाठी, त्या आजारी असलेल्या व्यक्तीसाठी, त्या त्रासातून जाणाऱ्या लोकांसाठी ना, असं खूप खूप हृदयाला वेदना होतात की लॉर्ड हाऊ मच दिस पीपल आर सफरिंग. आणि आम्हाला माहितीये नुसतं प्रार्थना करून होणार नाही. देवाच्या त्या उपस्थितीमध्ये, त्या देवाच्या त्या परमपवित्राच्या सानिध्यात जायचं आणि तेव्हा देवाचा आवाज ऐकायचा आहे. आय एम टेलिंग यू, प्रेयर इज अ ब्लेसिंग. तुमचं प्रार्थनेचं जीवन आशीर्वाद आहे. सगळे झोपलेले असताना उठा, प्रार्थना करा, देवासोबत वेळ घालवा. कोणी घरी नसताना सुद्धा देवासोबत एकांतात वेळ घालवा. काही प्रॉब्लेम नाही. कधी नाही का जसं लोकांना असं वाटतं वीकेंड आहे, एकच सुट्टी मिळते, मग मी खूप वेळ झोपलं पाहिजे, मी 4 लोकांना भेटलं पाहिजे, मी शॉपिंगला गेलं पाहिजे, मी ह्या बर्थडेला गेलं पाहिजे, मी त्या रिलेटिव्हना भेटलं पाहिजे. नो. जर आठवड्यातून एकच सुट्टी भेटते आणि रोज जर तुम्ही इतके बिझी आहात, तर ती एक सुट्टी, तो एक दिवस तुम्ही चर्चमध्ये घालवा. लोकांसोबत, देवाच्या निवडलेल्या लोकांसोबत घालवा. जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये घालवा. रोज दिवसभरातून अशी एक वेळ नियोजित करा की त्या वेळेमध्ये तुम्ही आणि तुमचा परमेश्वर असणार. भलेही चॅलेंजेस येऊ दे, तुम्ही 1 तास ठरवता आणि तुम्हाला 15 मिनिटं सुद्धा
भेटत नाही, पण जर 10 मिनिटं जरी भेटत ना, 10 मिनिटं जा, 15 मिनिटं जा, 20 मिनिटं जा आणि देवासोबत ना एकांतात वेळ घालवा. कारण जितकं जास्त तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट व्हाल ना, या परिस्थितीचा जो प्रेशर आहे, या समाजाचा तुमच्यावर जो प्रेशर आहे, या अंधकाराच्या राज्याचं जे हेवीनेस आहे ते निघून जाईल. कारण मी तुम्हाला सांगते, द होल वर्ल्ड इज स्वेड, आणि हे पूर्ण जग जे आहे ना, त्या शत्रूच्या, त्या आपल्या विरोधकाच्या ना, त्या गोष्टींना भुरळ पडलेला आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला परमेश्वराने निवडले, आपल्याकडे परमेश्वर एक सोल्युशन म्हणून पाहत आहे. बट त्या गोष्टी केव्हा प्रगट होणार, केव्हा काम होणार? ज्या वेळेस आपण देवासोबत त्या सेम पेजवर, देवासोबत त्या अभिषेकामध्ये चालणार. पण इथे प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का? आम्हाला आपलंच नाही का, प्रभू आज आम्हाला काय जेवायला देणार, प्रभू आज आम्ही काय कपडे घालू, प्रभू महिन्याचं भाडं कसं भरू, प्रभू इथून पुढे कसं जाऊ, प्रभू माझ्या घरात ही अडचण आहे, प्रभू माझ्या प्रॉब्लेम, माझ्या शरीरामध्ये, माझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे. आपण ह्याच्यातून बाहेरच पडत नाहीये. राईज अप नाव, राईज अप, यू हॅव टू राईज अप. तुम्हाला उठायचंय, तुम्हाला लढायचंय. किती दिवस तुम्ही असंच रडत बसणार, किती दिवस असं शोक करत बसणार, किती दिवस असेच अश्रू गाळणार आणि म्हणणार, प्रभू हे असं का झालं, प्रभू मी काय करू, मी काय करू? नो, गॉड हॅज गिव्हन द सोल्युशन. काय करायचं हे देवाने सांगितले. बायबल सांगतं, परमेश्वराने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं आहे, सर्व गरजा पूर्ण केल्या. तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जगण्यासाठी जे लागतं, त्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा केला आहे. पण त्या गोष्टी घ्यायच्या आहेत कसं? बायबल सांगतं, स्तोत्रसंहिता 91, हालेलुया, याचं पहिलं वचन, ही हू ड्वेल्स इन द सिक्रेट प्लेस ऑफ द मोस्ट हाय शॅल अबाइड अंडर द शॅडो ऑफ द अल्मायटी. हालेलुया. जो परमेश्वराच्या गुप्तस्थली वसतो, तो सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय करेल. गो इन युअर रूम, नील डाऊन ऍट युअर प्रेयर ऑल्टर. त्या ठिकाणी जा, प्रार्थना करा आणि देवासोबत, सर्व समर्थासोबत, परमेश्वराच्या गुप्तस्थळामध्ये वेळ घालवा. हालेलुया. कारण या सगळ्या परिस्थितीला परमेश्वराने त्याच्या पायाखाली ठेवलंय. हालेलुया. स्पेंड टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. काहीही समस्या असू दे, कदाचित आजपर्यंत उत्तर मिळालं नसेल, मी तुम्हाला सांगते, मन लावून देवासोबत वेळ घालवा. डोंट अलाव दिस डेस्टिनी किलर्स टू अटॅक यू. आजपर्यंत सैतानाने तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये गोष्टी चोरी केल्या असतील, तुम्हाला पुढे जाऊ दिलं नसेल. बट रिमेंबर जाबेज. काल मी तुम्हाला याबेस बद्दल बोलली होती. त्याच्या आईने जन्म देता देता त्याला श्राप ठेवलं, तर त्याला लोक याबेस म्हणायचे. याबेसचा अर्थ क्लेश, दुःख, त्रास. विचार करा, जन्मल्यापासून नाही का लोक त्याला बोलत असेल याबेस. याबेस एक हिब्रू नाव आहे, म्हणजे दुःख, क्लेश, त्रास. किती म्हणजे त्याला कोणी हाक मारते तर त्याच्याबद्दल काय प्रोनाऊन्स केलं जाते, त्याच्याबद्दल काय बोललं जाते, तू दुःखाचा आहेस, तू त्रास आहे, तू क्लेश आहे, तू आमच्यासाठी नाही का एक श्राप आहे, तू आमच्यासाठी नाही का पनवती आहेस, तू आमच्यासाठी असा आहे. दे वर कॉलिंग हिम बाय दॅट नेम. त्याच्या आईने ते नाव दिलं, तो बदलू शकला नाही, पण तो म्हणाला, प्रभू माझी डेस्टिनी बदल. बायबल सांगतं त्याने इस्रायलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. तो इस्रायलाचा परमेश्वर होता याबेससाठी. तो इस्रायलाचा परमेश्वर तुमचा पिता आहे. हालेलुया. गॉड हॅज अ डेस्टिनी फॉर यू. परमेश्वर तुमची डेस्टिनी कुठल्याही मोमेंटला बदलू शकेल. कुठल्याही ठिकाणी, कुठेही तुम्ही पोहोचले असाल, कितीही वाईटातलं वाईट झालं असेल, गॉड हॅज द ॲबिलिटी टू चेंज इट बिकॉज यू आर हिज सन. हालेलुया. तुम्ही त्याचे पुत्र आहात म्हणून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक गाणं आहे, त्या गाणं आमच्या फॅमिलीचं खूप आवडतं गाणं आहे की राईज अप देबोरा, राईज अप जायल. ते गाणं आहे देबोरा विषय. म्हणजे इट इज युजली, हे गाणं जे आहे ते वुमन्स मिनिस्ट्रीसाठीचं गाणं आहे. आणि त्याच्यामध्ये ना एक लाईन आहे, फॉर द डॉटर ऑफ द लायन इज लायन टू. हालेलुया. पहा, एखादा सिंह आहे, तर त्या सिंहाचा मुलगा सिंह आहे, त्याची मुलगी सिंहीण आहे. ओके, म्हणजे त्याला जर मेल फिमेल झालं तर आपण म्हणतो ना की सिंह सिंहीण, लायन लायनेस. पण त्या गाण्यामध्ये असं वाक्य आहे, कारण बायबल काय सांगतं, आपण कोण आहे? परमेश्वराचे पुत्र आहे. परमेश्वराचे पुत्र आणि कन्या असं म्हटलं नाही. ओके, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला पुत्र म्हटलं जातं, तर त्या व्यक्तीला काही विशेष गोष्टींनी पाहिलं जातं. पुत्र जेव्हा पाहिलं जातं, बायबल सेज की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्या सगळ्यांना त्याने त्याचा
त्याचा पुत्र होण्याचा अधिकार दिला, पुत्र आणि कन्या होण्याचा असं नाही दिले. सो इवन इफ जरी तुम्ही स्त्री आहात तरी देवाच्यासाठी तुम्ही त्याचा पुत्र आहात. हालेलुया. त्याच्या उजव्या हाताचा पुत्र तुम्ही आहात. आणि त्या गाण्यामध्ये असं आहे, फॉर द डॉटर ऑफ द लायन इज अ लायन टू. म्हणजे जर एखादा सिंह, आपला परमेश्वर कोणी यहुदा वंशाचा सिंह आहे आणि त्या सिंहाची जर मुलगी आहे तर ती सुद्धा सिंह आहे. शी इज नॉट लायनेस. ती सिंहीण नाहीये, ती कमी नाहीये सिंहापेक्षा. शी इज ऑल्सो अ लायन. हालेलुया. दिस इज युअर अँड माय आयडेंटिटी, की आपला जो परमेश्वर आहे त्याच्यासारखे आपण आहोत. आपण त्याचे पुत्र आहोत आणि तो आपला पिता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अजून ओळखच नाही झाले. या समाजाने तुम्हाला जे तुमच्याबद्दल सांगितले ना ते तुम्ही ऍक्सेप्ट केले. लोक म्हणतात तू घाबरट आहे, तू डरपोक आहे, तू हळवी आहेस, तू लगेच रडते, तुला भीती वाटते. तुम्ही ह्या जगाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऍक्सेप्ट केल्या. बायबल तुमच्यासोबत तुमच्याबद्दल काय बोलतंय ते तुम्ही रिसीव्ह केलंय का, ते ऍक्सेप्ट केलंय का? मग तुमचं इन्फॉर्मेशनचा सोर्स रॉंग आहे. जिथून तुम्ही माहिती घेता ज्यानुसार तुम्ही रिॲक्ट करता दॅट इज रॉंग सोर्स. तो चुकीचा आहे. हालेलुया. ओनली दिस बायबल स्पीक्स ट्रुथ अबाउट यू. हे जे बायबल आहे आपलं, हे जे पवित्र शास्त्र आहे ना, फक्त आणि फक्त हे पवित्र शास्त्र, फक्त देवाच्या मुखातून निघालेले शब्द, फक्त हे बायबल तुमच्या विषयी तुम्ही कोण आहात हे खरं सांगतं. बायबलच्या पलीकडे तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलू शकत नाही, कोणीच नाही. मग तुम्ही जर कोण आहात, एखादा व्यक्ती जर तुम्हाला बोलत असेल ना, आम्ही आमच्या मुलींना हेच शिकवतो, इनफॅक्ट आम्ही सुद्धा हेच प्रॅक्टिस करतो. बोलता बोलता कधी आम्ही नाही का जगातल्यांसारखे असे सहज शब्द काढतो, पण देन आम्हाला लगेच जाणीव होते की आम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात बोलले. सो कधी कधी आमच्या मुलींना इतर फ्रेंड्स खेळताना असं काही म्हणतात, तर आम्ही म्हणतो नो, तुम्ही तसे नाहीये. तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही कोण आहे. जग तुम्हाला काही लेबल लावेल, काही नावं ठेवेल, पण तुम्हाला माहितीये का प्रभू तुम्हाला काय म्हणून हाक मारतो? प्रभू तुमच्याकडे कोणत्या गोष्टीने पाहतो? ज्यावेळेस तुम्हाला प्रभू काय म्हणतो हे तुम्ही जगायला शिकाल ना, जगाच्या मुखातल्या शब्दांकडे तुम्हाला पाहून भीती वाटणार नाही, तर तुम्हाला दया येईल की ह्या लोकांना अजून सत्य माहित नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही स्त्री असेल, पुरुष असाल, तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात. तुम्ही तो यहुदा वंशाचा जो सिंह आहे त्याच्या सारखेच आहात. प्रेज द लॉर्ड. सो द राईट वे इज टर्न बॅक टू गॉड अँड टेल गॉड, लॉर्ड, इफ माय डेस्टिनी इज हायजॅक, इफ माय डेस्टिनी इज स्टोलन, इफ माय डेस्टिनी इज किल्ड बाय एनी मीन्स, कोणत्याही व्यक्तीद्वारे, लॉर्ड राईट नाव आय एम कमिंग टू यू. आय वॉन्ट माय डेस्टिनी टू बी रिस्टोर्ड. माझं तुझ्यामध्ये जे नियती त्याच्यात मला चालायचं आणि मला ह्या गोष्टी सगळ्या परत पाहिजेत. बायबल सेज, जर चोर चोरी करताना पकडला गेला तर तो 7 पटीने सगळ्या गोष्टी देईल, 7 पटीने. हालेलुया. तुम्ही फक्त वचन ऐकून 2-4 लोकांसाठी प्रार्थना करून गुड नाईट, हालेलुया, प्रेज द लॉर्ड बोलून नाही का झोपून जाण्यासाठी नाहीये. तुमच्याकडे देव एक योद्धा म्हणून पाहते. राईज अप टू युअर कॉलिंग. तुमचं जे देवामध्ये डेस्टिनी आहे त्यासाठी उभे राहा. या समाजासाठी तुम्ही योसेफ आहात. या समाजासाठी तुम्ही देवाचा निवडलेला गोशेन प्रांत आहात, जिथे अंधार पडत नाही, जिथे मृत्यूचा दुरात्मा येत नाही. या समाजासाठी परमेश्वराने तुम्हाला प्रकाश म्हणून ठेवलेलं आहे. या लोकांसाठी तुम्ही ज्या शहरात राहता, तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता, कसलेही असेल, बिलीव्हर, अनबिलीव्हर, वाईट, चांगलं, खूप चांगलं, कसलेही लोक असतील, त्या लोकांसाठी परमेश्वराने तुम्हाला मध्यस्थी करणारं देवाने तुम्हाला ते ठेवलंय, ते दार बनवलं आहे. जर तुम्ही नाही करणार तर विचार करा या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये किती हल्ले होतील, किती प्रॉब्लेम्स येतील, बिकॉज ओनली बिकॉज तुम्ही ना तुमच्या पाचारणामध्ये उभं राहत नाहीये. सो राईज अप टू युअर कॉलिंग. आय एम टेलिंग यू, नका जाऊन कोणाला सांगू, काही बोलू नका. तुमच्या त्या खोलीमध्ये जा, एकांतात देवासोबत वेळ घालवा, फेथफुली हे करा, कंटिन्युअस हे करा. पहा परिस्थिती कशी बदलते. तुम्हाला समजून येऊ दे तुम्ही कोण आहे. युद्ध आपण आहे ना, आपण बायबल सांगतं की आपण तलवार, भाला, बर्ची घेऊन युद्ध लढत नाही, आपण आपलं युद्ध गुडघ्यांवर जाऊन लढतो. प्रेज द लॉर्ड. सो स्पेंड टाइम इन द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. स्पेंड टाइम, मोर अँड मोर टाइम इन द प्रेयर, वर्शिप, प्रेयर, वर्शिप, प्रेयर, वर्शिप, थँक्सगिव्हिंग. दॅट्स इट, दॅट्स इट. तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता. यू कॅन शेक द नेशन, यू कॅन चेंज द डेस्टिनी ऑफ आवर नेशन. आपल्या राष्ट्राचा, आपल्या समाजाचा ना विधिलिखित जे नियती आहे आपण बदलू शकतो. बट वेन, ज्यावेळेस तुम्हाला समजेल कसं लढायचंय, कसं उभं राहायचंय, गोष्टी नाही दिसून येते, प्रार्थना करत जा. वाटतंय किती दिवस करायची, काहीच बदल घडत नाही, करत राहा. बदल घडतोय, गोष्टी होत आहेत, खूप ग्राउंड लेवलला काम होत आहे. केवळ आणि केवळ
विश्वासूंद्वारे, ख्रिस्ती लोकांद्वारेच होणार. कारण बायबल सांगतं सृष्टी ही स्वतःला नश्वरतेच्या दास्यातून सोडवून देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणाची वाट पाहत आहे. हालेलुया. कोण आहेत देवाचे पुत्र? तुम्ही आणि मी. आपण प्रगट होत नाही म्हणून ही सृष्टी सुद्धा नश्वरतेच्या बंधनामध्ये आहे. इवन दिस द क्रिएशन, बायबल सेज द क्रिएशन ग्रोन आहेत. सृष्टी कणत आहे. कणतीये का? तिला देवाच्या पुत्रांना देवासारखं प्रगट झालेलं पाहायचे, पण देवाचे पुत्र निद्रेमध्ये आहेत, त्यांना जाणीव नाहीये. दिस इज द टाइम टू राईज अप.